आता मला ही पूर्ण तुमची थोडीफार जर्नी जी कळाली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पहिलं डिप्लोमा केला, डिप्लोमानंतर 2 वर्ष 3 वर्ष जॉब केलात, मग स्वतःचा व्यवसाय चालू केला वेब डिझायनिंग आणि वेब डेव्हलपमेंटचा. त्यानंतर लास्ट काही वर्ष जसं सोशल मीडिया वगैरे आलं असल्यापासून तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग पण चालू केलं. आणि 2015 साली की 16 साली तुम्ही 2015 साली तुम्ही सॅटर्डे क्लबला जॉईन झालात. भिडे साहेबांबद्दल मला सांगितलं, सगळं सांगितलं. पण मग हे सगळं करताना तुम्ही रायटिंग, हे मला आता कळालं नाही की ह्या सगळ्यामध्ये मी मजासून शोधतोय की रायटिंग तुम्ही कुठून चालू केलं आणि काय म्हणजे. जसं मी ते म्हणालो ना की चौथीला माझी ती लेखनाला सुरुवात झाली. वक्तृत्व स्पर्धेत मग मी 2 ओळी माझ्या लिहिल्या. मग त्याच्यानंतर मग मी शाळेमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर याच्यामध्ये होतो. बालनाट्य शिबिरं, बालनाट्यात कामं केली, ते केलं. आणि तेव्हापासून लिहिण्याचं मला तो एक हे झालं. म्हणजे वाचायचोच, आजूबाजूला जे काही वाटतंय ते लिहायचो. चित्रपट, नाटकं जसं मी बोललो ते बघायला सुरुवात केली. म्हणजे आय एम रिअली फॉर्च्युनेट. माझ्या बाबांनी मला चित्रपट बघायला मुलुंडवरून ते मला ऑल द वे इरॉस, स्टर्लिंगला पिक्चर बघायला त्यावेळेला घेऊन जायचे. आय एम टॉकिंग अबाउट इन 92-93. त्यावेळेला टाउनला घेऊन जायचे. आमची स्कूटर होती, तिथून ते घेऊन जायचे आम्हाला. त्यावेळेला म्हणजे तो हनी आय शंक द किड्स, लायन किंग, हे सर्व स्टर्लिंगला बघितलेत मी पिक्चर. मग ते पिक्चरचं खूप आकर्षण हे आहे. नाटकं म्हणजे ऑफकोर्स मी नाटकामध्ये कामं केल्या असल्यामुळे नाटकाबद्दल खूप वेळ होतं. संगीत खूप चांगलं ऐकायचं. मग ते लिहिण्याचं मला ते एक हे लागलं. मला कुठेतरी वाटलं अरे माझं एक आहे लिहिण्याचं, मला फ्लेअर आहे, तर लिहूया आपण. मग ते काही ना काहीतरी मग थोडं मग कॉलेजमध्ये काही थोडं लिहायला लागलो. छोटे छोटे स्किट्स लिहायचो. अरे कोण बोललं अरे मला 2-3 मिनिटाचं काहीतरी फटकन काहीतरी लिहून दे ना. हां चल बाबा, फटकन मला नाही लिहिता येत, पण मी तुला एक चांगलं काही स्किट करून पाहिजे. आत्ताच्या लेटेस्ट काहीतरी विषय आहे त्याच्यावरती काहीतरी, घडामोडींवरती काहीतरी लिहून पाहिजे, लगेच मी लिहून काढेन. कारण माझं बघणं चालूच असतं, ऑब्झर्वेशन कंटिन्युअस चालू असतं. मग त्याच्यातून काहीतरी लिहायचं. मग ते सुरू झालं. मग छोटे छोटे लेख, छोटे आर्टिकल्स, म्हणजे असे लेख किंवा असं काही लिहिणं. मग काही वर्तमानपत्रांमध्ये याच्यामध्ये पब्लिश पण व्हायला लागले. काही चित्रपटाबद्दल लिहिलं, हे लिहिलं. मग असं ते थोडं झालं. लोकांना नाटक, छोटी छोटी स्किट्स, नॉट अ बिग हे, छोटी छोटी नाटकं लिहून द्यायला लागलो. ते दिग्दर्शित करून द्यायला लागलो. आमच्या गणेशोत्सव मंडळामध्ये तिकडे कुठेतरी असं काहीतरी 10 मिनिटाचं छोटंसं काही नाटुकलं असं काहीतरी हे ते लिहिणं होतं. चित्रपटाची समीक्षणं लिहायचो. लोक म्हणजे वाचायची. अच्छा, लगेच मला प्रतिक्रिया जी, अरे आता हल्ली तुझं परीक्षण वाचल्यानंतर आम्ही पिक्चर बघायला जातो. म्हणजे मला तो एक हे होतं, वेळ होतं की लगेच पहिल्याच आठवड्यामध्ये बघायचं, फ्रायडे सॅटर्डेला बघायचं, फर्स्ट डे किंवा सेकंड डे बघायचं, रविवारी परीक्षण लिहून टाकून द्यायचं माझ्या ब्लॉगवरती किंवा काय. तर तो एक हे झाला. मग लोक वाचायला लागली. नाटकांबद्दल लिहायला लागलो, पुस्तकांबद्दल लिहायला लागलो. जे पुस्तक वाचायचो चांगलं वाटलं, लिहिलं त्याच्याबद्दल. पण लोक मला बोलायला लागले, अरे तू खरंच चांगलं हे करतो, ते तुझं परीक्षण वाचतो, आम्हाला वाटतं अरे हे बघूया किंवा हे वाचूया, हे सर्व गोष्टी. मग तो एक बोलतात ना, एक आत्मविश्वास मिळत गेला. आणि मग ते सर्व हळूहळू मग मी काही नाट्यशिबिरं केली. रामनाथ थरवळांचं पण नाट्यशिबिर केलं. पण लिहिण्याच्या तेच माझं हे होतं, लिहिणं हे ॲक्टिंग मला कधीच मला इंटरेस्ट एवढा काही ॲक्टिंगचा नव्हताच. लिहिणं हा माझा मूळ हे होता, स्वभाव. म्हणजे बोलतात नाही, आवड होती ती हे होती. आणि मग 2015ला सॅटर्डे क्लब जॉईन केलं. आणि तिथून आहे ना, तो माझा टर्निंग पॉईंट मला मिळाला की मग तिकडे मग मी उद्योजकांवरती लिहायला लागलो. आणि माझं ती आवड, त्यावेळेचे तत्कालीन सेक्रेटरी जनरल होते नरेंद्र हनुमंत बगाडे, त्यांनी ती आवड माझी हेरली की अरे ह्याला खूप आवड आहे. तर सॅटर्डे क्लबचं मासिक निघतं दर 2 महिन्याने 3 महिन्यांनी, त्यावेळेला तर महिन्याला पण निघायचं. तर ते मासिक, आणि ते सेक्रेटरी जनरल असल्यामुळे ते संपादक होते त्यावेळेला. तर ते म्हणाले की तू आता एक्झिक्युटिव्ह एडिटर बन. 2018ची गोष्ट आहे. आणि मग तो 2018 पासून प्रोफेशनल रायटिंग करायला सुरुवात केली. मग ते लेखन जे आहे की त्याची कॉस्ट किंवा कमर्शियली ते होऊ शकतं, हा एक कॉन्फिडन्स मला
आणि म्हणून मी बोलतो ना, सॅटर्डे क्लबचा मी खूप ऋणी आहे, की आज जे मी काही अचीव केलं आहे लेखनामध्ये, आज जे माझं स्वप्न पूर्ण केलं आहे ते सॅटर्डे क्लबमध्ये पूर्ण केलं आहे. तर ते मी सॅटर्डे क्लबचा खूप ऋणी आहे. मग ते मी लिहायला लागलो. ओके, मग ते मासिकांमध्ये लोक मग हे मासिक सोडून बरेचशी लोक माझ्याकडून आर्टिकल्स लिहून घ्यायला लागली. अरे आम्हाला या मासिकात लिहून पाहिजे, वर्तमानपत्रामध्ये आमचं काहीतरी एक लेख लिहून पाहिजे, ते लिहायला लागलो. ती ओळख एक निर्माण झाली, एक लेखक म्हणून आहे ना ती एक ओळख निर्माण झाली. मग बऱ्याच जणांनी हेल्प केली. लिस्ट खूप मोठी आहे. दुगाडे सर आहे, अशोकराव दुगाडे जे चेअरमन आहेत, विनीत बनसोडे आहेत एज्युकेशन हेड, ते अजित मराठे आहेत, रवींद्र प्रभुदेसाई आहेत विश्वस्त. ह्या खूप त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत गेलं. बगाडे सर तर होतेच ह्याच्यासाठी. अभिनेते संदीप कुलकर्णी मला इथे भेटले, ते सॅटर्डे क्लबचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. त्यांच्याकडून बरंचसं मार्गदर्शन लाभलं की काय. मग आपले अनेक प्रोग्राम म्हणजे याचे सॅटर्डे क्लबचे प्रोग्राम्स होतात, त्या प्रोग्राम्सचा प्रमोशनल आर्ट हे लिहिणं, त्याचं काही प्रमोशनल त्याचा व्हिडिओ आहे, पण तो व्हिडिओ त्याची स्क्रिप्ट लिहिणं, ते हे झालं. संदीप सरांचे अनेकसे आर्टिकल लिहिले. संदीप सरांनी काही प्रोग्राम कंडक्ट केले, त्याचं पूर्ण निवेदन आणि ते सर्व माझ्याकडून करून घेतलं. तर ह्यांच्या लोकांकडून खूप मला ते म्हणतात ना मार्गदर्शन मिळालं. त्यांच्याकडून मला ज्या संधी आहेत त्या मिळाल्या. आज मॅगझिनचं आज मला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, की पूर्ण नेटवर्क सॅटर्डे क्लबचं जे नेटवर्क आहे ते मला ओळखतं की अरे संपादक आले. सो ते एक ह्याला तो खरा आहे ना, जसं मी बोललो ना की प्रोफेशनल रायटिंगचा जो बेस आहे तो सॅटर्डे क्लबमध्ये मिळाला. आणि त्याच्यातून ते लेखन जे आहेत ना ते खऱ्या अर्थाने जे हळूहळू जे प्रगल्भ होत गेलं ना, हे सॅटर्डे क्लबच्या ह्याच्यातून मासिकामधून लिहिणं हे करत 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 ते आज मी पुस्तक लिहिण्यापर्यंत जे करू शकलो ते सॅटर्डे क्लबमध्ये. सो असा लिहिण्याचा तो प्रवास, आज मी तो एक्झिक्युटिव्ह होतो, आज मी एडिटर आहे, तो जो प्रवास आहे तो सॅटर्डे क्लबमध्ये. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.